भाजप कलानुसार सत्तेत येणार आहे भाजप 40 तर आपला 30 जागांवर आघाडी मिळते। दिल्ली विधानसभेमध्ये भाजप कलानुसार सत्तेमध्ये येणार। 27 वर्षांनंतर भाजपला दिल्ली खेचून आणण्यामध्ये यश आलेलं आहे। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपला कलानुसार सत्ता मिळताना पाहायला मिळते आहे। त्यानंतर दुसरी एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात। जंगपुरामधून मनीष सिसोदिया सुद्धा आघाडीवर आहे तर अरविंद केजरीवाल 386 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। मनीष सिसोदिया 3500 मतांनी आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल 386 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। पहिल्या काही फेऱ्यांमध्ये मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल हे सुद्धा पिछाडीवर असताना पाहायला मिळत होते, मात्र आता ते हळूहळू आघाडी घेताना पाहायला मिळते। मात्र अरविंद केजरीवालांची आघाडी काहीशी काट्यावरची आहे असं म्हणावं लागेल। 250, 300, 386 इथपर्यंत पोहोचते। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आहेत। ब्रह्मनाथकर सर, आपण बघितलं की आता महत्वाचे नेते सगळे पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर, सिसोदिया पिछाडीवर होते, आतिशी पिछाडीवर होते, अरविंद केजरीवाल स्वतः पिछाडीवर होते, मात्र आता सिसोदिया आणि केजरीवाल थोडेसे आघाडीवर येताना पाहायला मिळते। केजरीवालांची सीट धोक्यातच आहे असं म्हणावं लागेल, कारण 386 एवढ्या मोठ्या नेत्याचं जर लीड बघितलं तर फार कमी आहे आणि सध्याच्या मुख्यमंत्री तर एकदम पिछाडीवर आहेत। केजरीवाल मुख्यमंत्री असते निवडणुकीमध्ये काय परिणाम झाला असता? संदीप, मला वाटत नाही या निवडणुकीमध्ये आतिशींच्या जागी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असते तर काही फरक झाला असता।